परतवाडा सेमाडो रायपूर हत्रू रुई पठार मेळघाटाच्या लोकांची कनेक्टिव्हिटी परतवाड्यासोबत जोडण्यासाठी आज अखेर 8 वर्षाच्या कालखंडानंतर लागीन बा एसटी लोकांना आनंद होऊन राहिला। कोणी हार, कोणी नारळ, कोणी पेढे वाटून याचा आनंद करून आले साजरे। थोडासा काहीतरी लहान चुकला विषय झाला आहे की 2 लोकप्रतिनिधीच म्हणते कोणी श्रेयाचा आहे, श्रेय कोणाचे असो महत्त्वाची गोष्ट आहे। त्या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवाच्या सेवेसाठी महामंडळाच्या वतीनं झाली बस चालू। मध्यंतरी असं पत्र दोन्हीकडचे पाहायला भेटले की सन्माननीय आमदार केवलरामजी काळे याशिवाय बच्चू भाऊ याच्या प्रयत्नातून आपण दोघेही प्रयत्न कोणातरी ठिकाणी म्हणू, कारण याचं नाव घेतलं की तेले राग, त्याचं नाव घेतलं येले राग, पण अखेर हे एसटी या ठिकाणी चालू होत आहे। एसटीचं विधिवत सनातन पद्धतीनं पूजन करून एसटी आता लवकरच होत आहे रवाना। आणि एक मेळघाटातल्या लोकांच्या वाहतूक रस्ताच नाही, तिकडे चांगला रस्ता आहे म्हणते, आता चांगले रस्ते आले, पण कनेक्टिव्हिटी एसटीची नसल्याच्यानं या लोकांचे होऊन राहिले ते वज्जर वाके। त्या वाक्याले टाके मारत महामंडळाच्या वतीनं आज एसटी बस सेवा चालू होता आणि त्याला पुष्पगुच्छ देऊन जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत त्याचं त्या ठिकाणी स्वागत येऊन राहिलं। तर असं आहे म्हटलं तिथंबा 2 लोकप्रतिनिधीच्या मधात 8 वाजताची गाडी म्हटलं 11 वाजता सुटून राहिली, पण काही हो सुटून राहील ना बा एकदाची, हे सुटणं महत्वाचं। तर या ठिकाणी एसटी कंडक्टर ड्रायव्हरले पेढे वाटून या सोहळ्याचा आनंद घेणं सध्या चालू आहे। पेढे वाटप चालू आहे। अखेर हे बस मार्गस्थ होईल, पण तत्पूर्वी जे विधिवत पूजन करून या बसचं जे आहे हा एक याचा सोहळा चालू आहे उद्घाटनाचा। तर काही जणांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय येतात ते जाणून घेऊ आपण। आता किती टाइम ठेवता? इतका टाइम ठेवा लागते काय? 7:30 वाजता अजून वाट पाहतो। तर रघुवीर भाऊ सत्वाचे आहेत। रघुवीर भाऊ अखेर आज बस सुरू होत आहे, त्या भागात राहणारे एक नागरिक आणि एक त्या ठिकाणचे मूल आदिवासी म्हणून आज जे बस सेवा चालू होता कोणत्या प्रकारचा आनंद साजरा करत आहे आणि कोणत्या प्रकारचा आज अपेक्षा आहे भविष्यात आणखी नाही? एक प्रकारे आमच्याकडे मेळघाट वासियांसाठी हे एक प्रकारचं प्रकारची दिवाळीच आहे, कारण की आमच्याकडे दळणवळणाचं साधन नाही आहे, बरोबर आहे। लोकांना खूप त्रास होत होता, पण आता हे इथला आगार परतवाडा आगारांनी जे बस सुरू केली आहे त्यासाठी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो आम्ही। संजू भाऊ आहेत, संजू भाऊ अखेर बस चालू होता, कोणत्या प्रकारचा आनंद आहे शब्द आहे? हमें बहुत खुशी मिल रहा है क्योंकि हमको आने जाने के लिए बहुत तकलीफ है, जंगल रास्ता है, आसवाल है, शेर है, इन सभी चीज़ों का हमको त्रास होता था, इसलिए हमें बहुत आनंद हो रहा है कि भाई जो अगर परतवाड़ा ने जो हमारे लिए सुविधा उनको मैं धन्यवाद करता हूँ। मुन्ना भाई आहेत, मुन्ना भाई अखेर आपलं स्वप्न पूर्ण होत आहे। 7-8 वर्षांना झालं ना भाऊ एसटी चालू, कोणत्या प्रकारचे आनंदाचे उद्गार आहेत? देखो आज 6-7 साल से हमारे इधर बस नहीं है, हमारे इधर का लोगों को इतना तकलीफ हो रहा था। अभी जो भी हम लोग आया, हमारा जो भी नेता लोग है इन्होंने और हमारा आगरा वाला इन्होंने हमको आज बस एसटी सेवा शुरू किया, तो इतना हमको अच्छा लग रहा कि हमारा मेलघाट का लोगों को आज से चैनशीलता का जिंदगी जीने का मकसद एक मिल गया है। इसीलिए इतना करके मेरा 2 शब्द में समाप्त करता हूँ। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील पवित्रकार आहेत। कोणत्याही समाजकारात वैभव पाटलाची भूमिका लय खतरनाक असते। वैभव दादा, मेळघाटच्यासाठी आज एसटी चालू झाली, कोणत्या प्रकारचे आनंद आहे बा आणि कोणत्या प्रकारचे आभार व्यक्त करता आगारचे? मेळघाटात बस चालू झाली, चांगलं आहे, सरकारच्या इकडून बस चालू झाली आहे, शुभेच्छा सर्वांना। तर आज अखेर जे परतवाडा सेमाडो रायपूर हत्रू रुई पठार जाणारी जी एसटी आहे हिचं या ठिकाणी विधिवत पूजन करून आता हे बस लवकरच मार्गस्थ होणार आहे। म्हणजे मेळघाटातल्या अतिदुर्गम भागात असणाऱ्या जे आदिवासी बांधव आहेत याच्यासाठी हे कनेक्टिव्हिटीचं माध्यम आजपासून सुरू होत आहे। काहीतरी गैरसमज वगैरे समज काय व्हायचं ते झालं, पण अखेर आगरनं आज बस सेवा चालू केली आहे आणि ज्याही कोण याच्यात सहकार्य केलं असेल नक्कीच मेळघाटातले लोक त्याचे कायम ऋणी राहतील आणि अशाच प्रकारच्या सुविधा भविष्यातलं मेळघाटातल्या जे आहे ना जीवनमान सुधारण्यासाठी जर केल्या गेला तर आणखीन फायद्याचं होईल। या एसटी का प्रवास करनारे एक व्यक्ति आज से बस चालू हो रही, कैसा लग रहा है भैया? बहुत अच्छा लग रहा है, आज से एसटी चालू हो रहा है तो बहुत अच्छा लग भी रहा है। स्कूल के बच्चे को धारने जाने के लिए भी बहुत अच्छा टाइम भी मिल रहा है, परतवाड़ा आने के लिए भी टाइम अच्छे से समय मिल रहा है।
अखेर रुई पठार म्हणजे परतवाड्यातून रुई पठार जाणारी बस मार्गस्थ होत आहे. काही 7-8 प्रवासी आहेत. हळूहळू या गाडीचा टायमिंग ठरत जाईल. त्या पद्धतीनं लोक त्या बसमध्ये येत जातील आणि या बसले प्रतिसाद भेटील. येणाऱ्या कालखंडात त्या ठिकाणचे असणारे विद्यार्थ्यासोबत त्या ठिकाणचे असणारे आदिवासी बांधवाची परतवाडा शहरासोबत कनेक्टिव्हिटी व्हायसाठी परतवाडा ते रुई पठार चालू केलेली बस महत्वपूर्ण आहे. पण राजकारण झालं, पण शेवटी राजे वेष्टी गेली. म्हणजे काही होते ना की बा आम्ही चालू केली, कोणीही चालू करो, शेवटी मेळघाटच्या लोकांच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न महत्वाचा आणि ते कनेक्टिव्हिटी गावरान 90 प्रसार माध्यमाच्या माध्यमातून दाखवते सारे.